आज आपण मॅथमॅटिक्स पेपर फर्स्टचा पहिला चॅप्टर स्टार्ट करणार आहोत, मॅथमॅटिकल लॉजिक. मॅथ पेपर फर्स्टचा हा पहिला चॅप्टर आहे. सर्वप्रथम ह्या चॅप्टरच्या आजच्या लेक्चरला आपण काय काय शिकणार त्याची एकच समरी सांगतो तुम्हाला. चॅप्टरमध्ये सगळ्यात पहिला आपण शिकणार आहोत स्टेटमेंट. ह्या स्टेटमेंटचे पुन्हा टाईप असतात. एक असतं सिंपल स्टेटमेंट आणि त्यानंतर कंपाऊंड स्टेटमेंट्स. सिंपल स्टेटमेंट आणि कंपाऊंड स्टेटमेंट्स. तर आपण पहिला पार्ट बघूया. सिंपल स्टेटमेंट म्हणजे सिंपल स्टेटमेंट म्हणजे असतं काय ते एकदा क्लिअर झालं किंवा लक्षात आलं तर आपल्याला कंपाऊंड स्टेटमेंटकडे जाता येईल. स्टेटमेंट म्हणजे बराचसा भाग हा ग्रामरचा असतो. आपण ग्रामरमध्ये मराठी आणि इंग्रजीला स्टेटमेंट आणि सेंटेन्स असे दोन प्रकार पाहिलेले आहेत, विधान आणि वाक्य. ह्या दोन्हीमध्ये काहीतरी फरक असतो. देन व्हॉट इज मीन बाय स्टेटमेंट अँड व्हॉट इज मीन बाय सेंटेन्स, हा डिफरन्स क्लिअर करण्यासाठी मी बोर्डवर काहीतरी लिहितो, काहीतरी लाईन्स लिहितो आणि त्यावरून आपण त्यातला डिफरन्स बघूया काय असतो. म्हणजे स्टेटमेंट आणि सेंटेन्समध्ये काय डिफरन्स असतो ते टाईप करूया. जस्ट लुक ॲट द बोर्ड. मी आधी लिहितोय द सन इज स्टार, एक लाईन लिहिली. मी थोडी लाईन सोडून दुसरं काहीतरी लिहिणार आहे. प्लीज गेट मी अ ग्लास ऑफ वॉटर. त्यानंतर क्लोज द विंडो. कॉंग्रॅच्युलेशन्स. Congratulations. Then, where are you going? Where are you going? Again, अजून दोन सेंटेन्स लिहिणार आहे. x + 7 = 9 आणि it is red in color. It is red in color. असे काहीतरी बोर्डवर लिहिलं आहे. ओके, आपण एकदा स्टार्ट करूया. हे जे सेंटेन्स लिहिलं आहे, प्लीज गेट मी अ ग्लास ऑफ वॉटर. प्लीज गेट मी अ ग्लास ऑफ वॉटर. इट इज अ रिक्वेस्ट. रिक्वेस्ट केली आपण. अँड सेकंड लाईन क्लोज द विंडो. सेकंड लाईन सांगितलं क्लोज द विंडो. क्लोज द विंडो इट इज ऑर्डर और कमांड. In grammar, we know that request or command is called as imperative sentence. It is called as imperative sentence. Then, third line is congratulations. It is exclamatory sentence. Then, where are you going? That means a question which are like, it is interrogative. Then second last statement is x + 7 = 9. But x + 7 = 9, it is true only when x = 2. x + 7 = 9 हे कधी होणार जर x ची व्हॅल्यू 2 आली तरच होणार, अदरवाइज नाही होणार. म्हणजे हे डिपेंड आहे x वर. दिस expression depends on the value of x. And the last sentence, it is red in color. It is red in color. What is red in color? That depends on it. It is red in color. It depends on the word it. Such a type of sentences are called as open sentences. Okay. Now we go to first line,
द सन इज स्टार. ह्या पहिल्या लाईनकडे जाऊया. द सन इज स्टार. ह्या लाईनकडे जर पाहिलं तर ह्या लाईनमध्ये रिक्वेस्ट केलेली नाही, कमांड दिलेली नाही, क्वेश्चन विचारलेला नाही, ते एक्सक्लेमेटरी सेंटेन्स नाही किंवा ते डिपेंड पण नाही, म्हणजेच ओपन सेंटेन्स पण नाही. ओके, ह्या प्रत्येक लाईनमध्ये काहीतरी क्रिया केली आहे, म्हणजे कुठंतरी रिक्वेस्ट केली, कमांड दिली, प्रश्न विचारलाय, इथे भावना व्यक्त केल्या, आणि हे डिपेंडंट स्टेटमेंट आहे, म्हणजे डिपेंडंट सेंटेन्स आहे, म्हणजेच ओपन सेंटेन्स आहे. तसं इथे काही केलं नाही. ह्या द सन इज स्टार मधून डिक्लेअर केलं की द सन इज स्टार, सूर्य हा तारा आहे. दिस टाइप ऑफ सेंटेन्स इज कॉल्ड एज स्टेटमेंट. This type of sentence is called as statement. A simple definition is that a declarative sentence which is either true or false and not both simultaneously is called as statement. असं सेंटेन्स की ज्यातून काहीतरी डिक्लेअर होतं आणि ते आयदर ट्रू ऑर फॉल्स असतं, ॲट अ टाइम दोन्ही व्हॅल्यू येणार नाही, आयदर ट्रू ऑर फॉल्स, असं जे सेंटेन्स आहे त्याला म्हणतात स्टेटमेंट. Okay, a declarative sentence which is either true or false and not both simultaneously is called as statement. Such a type of sentences are not statement. These are only the type of sentences, and this type of sentences does not have any truth value. That means true or false. They does not have any truth value. The truth value contained by the statement only. For example, the sun is a star is a true statement and its truth value is denoted by capital T. Its truth value is capital T. If we write the statement like the moon is a star, जर आपण असं लिहिलं की the moon is star, सांगितलंय moon is star, पण moon हा स्टार नाही आहे, तो प्लॅनेट आहे, म्हणजे या स्टेटमेंटची व्हॅल्यू काय आहे? If we write the moon is star, then the value of this statement is false. Got it? पुन्हा एकदा रिपीट करतो. A declarative sentence which is either true or false and not both simultaneously is called as statement. Statements have truth value either true or false. If the statement is true, then its truth value is written as capital T, and if the statement is false, then its truth value is written as capital M. And the imperative sentences, exclamatory sentences, interrogative sentences, and open sentences, these type of sentences are not statements, they are just sentences. Okay? Now, declaration of sentence. Statements are generally declared by or denoted by lowercase letter. For example, P, the sun is star, or Q, the moon is planet. These are simple statements. A single statement is called as a simple statement. For example, P, the sun is star, Q, the moon is planet. These both are true statements. म्हणजे हे दोन्ही स्टेटमेंट आहेत आणि ते ट्रू स्टेटमेंट आहेत. दोघांची व्हॅल्यू, ट्रूथ व्हॅल्यू ही कॅपिटल T येणार. ओके, मी जेवढं एक्सप्लेन केलंय ते कळलं असेल अशी अपेक्षा करतो. आता जेवढा पार्ट मी शिकवलाय त्यावर आपण बुकमध्ये जे क्वेश्चन दिलेले आहेत ते क्वेश्चन सॉल्व्ह करू, म्हणजे पॉईंट अजून क्लिअर होईल.